नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज आपण 8th स्टँडर्डचा सेकंड पार्ट बघणार आहे, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर आपण लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये फर्स्ट पार्टमध्ये बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन हे याचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तुम्ही हा बघू शकता. आपण याचं क्लासिफिकेशन कोणत्या म्हणजे लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलं की मायक्रो ऑर्गॅनिझमच्या काही सिमिलॅरिटीज आहेत आणि काही डिफरन्सेस आहेत, या बेसिसवर त्यांचं क्लासिफिकेशन सायंटिस्टनी केलेलं आहे. यानंतर जे सायंटिस्ट आहेत त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे रॉबर्ट विटाकर. तर आपण सुरुवात करूया. रॉबर्ट हार्डिंग विटाकर 1920 and 1980s was American ecologist. In 1969 he divided living organism into 5 groups. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं यांनी 5 ग्रुपमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. या ऑर्गॅनिझमची गरज का पडली? कारण की अर्थवर 87 मिलियन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांना आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यांच्या काही सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसनुसार त्यांचे ग्रुप्स सबग्रुप्स पाडले आणि सायंटिस्टनी काय केलं, त्यांचं क्लासिफिकेशन केलं. आता यानंतर आले रॉबर्ट विटाकर सायंटिस्ट. यांनी काय केलं की या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला प्रत्येकाला 5 क्वेश्चन्स विचारले. आता यामध्ये बघा की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया, आपण जर एकाच रूम मध्ये प्लांट्सला ॲनिमल्सला एकत्र ठेवलं तर चालेल का? तर अजिबात चालणार नाही. त्यांचं क्लासिफिकेशन करावे लागेल. मग आता या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला रॉबर्ट विटाकरनी काय केले, 5 क्वेश्चन विचारले. आता यामध्ये एक प्लांट आहे, सेकंड घेऊया आपण डॉग घेऊया, थर्ड घेऊया मशरूम. हे एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. आणि फोर्थ घेऊया बॅक्टेरिया. 87 मिलियन्स ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ. 87 मिलियन्स ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन करायचंय आपल्याला, म्हणून या सायंटिस्टनी काय केलंय, क्लासिफिकेशन केलंय. आता या सगळ्यांना प्लांट, डॉग, मशरूम, बॅक्टेरिया यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवलं तर चालेल का? अजिबात नाही. मग यांचं क्लासिफिकेशन करावे लागेल. मग रॉबर्ट विटाकरनी काय केलं की जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना प्रत्येकाला 5 क्वेश्चन्स विचारले. मग आता प्लांट आहे, प्लांटला फर्स्ट क्वेश्चन विचारला. काय क्वेश्चन विचारला, तुझ्यामध्ये न्यूक्लियस आहे का? जर न्यूक्लियस असेल तर युकॅरियोटिक मध्ये आणि न्यूक्लियस नसेल तर प्रोकॅरियोटिक मध्ये. मग तो सिंगल आहेस की डबल आहे? जर सिंगल असेल, प्लांट जर सिंगल असेल तर युनिसेल्युलर मध्ये जाईल आणि डबल असेल तर मल्टीसेल्युलर मध्ये जाईल. मग प्लांट्स म्हणतो की प्लांट्सला परत थर्ड क्वेश्चन विचारला की प्लांट्स फूड कसं घेतात? प्लांट्स म्हणतो की मी स्वतःचं फूड स्वतः बनवतो, मी दुसऱ्यांवर डिपेंड नाहीये. मग त्यांच्या फूड इंजेक्शन वरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं. त्यांच्या फूड इंजेक्शन नुसार ते फूड काय घेतात. आणि लास्ट आहे त्यांचं इव्होल्युशन. त्यालाच आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप, इव्होल्युशन वरून त्यांचे 5 क्वेश्चन्स वरून त्यांचे 5 ग्रुप्स बनवले. डॉगला परत क्वेश्चन विचारला. डॉगला काय विचारलं की न्यूक्लियस आहे का तुझ्यामध्ये? असेल तर युकॅरियोटिक मध्ये आणि नसेल तर प्रोकॅरियोटिक मध्ये. मग सिंगल आहे की डबल आहे? मग तो फूड कसं घेतो? डॉग म्हणतो मी दुसऱ्यांवर डिपेंड आहे, फूड स्वतः बनवतो का फूड? डॉग नाही. मग हा कसा आहे, हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम मध्ये जाणार, तो दुसऱ्यांवर डिपेंड आहे. मग अशा क्वेश्चनवर, फूड इंजेक्शन वरून आणि त्यांच्या इव्होल्युशन वरून यांचे काय केले, या 5 क्वेश्चन वरून त्यांचे काय केले, ग्रुप्स पाडले. थर्ड आहे मशरूम.
मशरूमला परत सेम क्वेश्चन विचारला, तो सिंगल आहे की डबल आहे. सिंगल असेल तर कशामध्ये जाणार तो, युनिसेल्युलर, आणि डबल असेल तर मल्टीसेल्युलर मध्ये. प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे, तुझ्यामध्ये न्यूक्लियस आहे का, न्यूक्लियस असेल तर युकॅरियोटिक आणि न्यूक्लियस नसेल तर प्रोकॅरियोटिक. यावरून त्यांचे काय केले, ग्रुप्स पडले. मशरूम फूड कसं घेणार, की मशरूम काय म्हणतो की मी डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर वर काय करतो, फूड घेतो. मग त्यांच्या फूड इंजेक्शन वरून काय केलं, त्यांचे ग्रुप पाडले. नंतर सेम बॅक्टेरियाला पण काय केले, सेम क्वेश्चन विचारला. म्हणजे रॉबर्ट विटाकरनी काय केलं, प्रत्येक ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 5 क्वेश्चन विचारले आणि या 5 क्वेश्चन वरून त्यांचे 5 डिवायडेड ग्रुप मध्ये काय केलं, त्यांचं डिव्हिजन केलं. मग आता एक फर्स्ट ग्रुप कोणता आहे, पहिला क्वेश्चन काय विचारला रॉबर्ट विटाकरने, की न्यूक्लियस आहे का, तुझ्यामध्ये न्यूक्लियस आहे का. जर न्यूक्लियस असेल, न्यूक्लियस जर प्रेझेंट असेल तर युकॅरियोटिक मध्ये जाणार, आणि न्यूक्लियस अब्सेंट असेल, नसेल तर प्रोकॅरियोटिक मध्ये जाणार. यालाच आपण फर्स्ट ग्रुप म्हणतोय. काय आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. फर्स्ट ग्रुप कोणता आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. रॉबर्ट विटाकर सायंटिस्टने लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 5 क्वेश्चन विचारले. नंबर 1 काय, तुझ्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे का, न्यूक्लियस असेल तर युकॅरियोटिक. युकॅरियोटिक मध्ये ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे त्यांना आपण युकॅरियोटिक असे म्हणतो. आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे अनडेव्हलप न्यूक्लियस असतो, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो, अनडेव्हलप असतो. ह्यालाच आपण म्हणतो कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. त्यांच्या सेल स्ट्रक्चर वरून काय केलं, त्यांचा एक ग्रुप बनवला. समजतंय. सेकंड, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. आता यामध्ये सेकंड क्वेश्चन काय विचारला त्या ऑर्गॅनिझमला, तू युनिसेल्युलर आहे का, तू सिंगल आहे की डबल आहे. जर सिंगल सेल त्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये सिंगल सेल प्रेझेंट असेल तर ते युनिसेल्युलर आहेत, आणि डबल सेल असेल, डबल, मल्टिपल, 2 or more सेल प्रेझेंट असतील, एक किंवा एकपेक्षा जास्त सेल यांच्यामध्ये प्रेझेंट असेल तर कशामध्ये येणार, मल्टीसेल्युलर मध्ये येणार. समजतंय. म्हणजे सेकंड ग्रुप कोणता आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. थर्ड आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. आता हे जे ऑर्गॅनिझम आहेत ते फूड कसे घेतात, त्यांच्या फूड घेण्याची पद्धत कोणती आहे, यावरून मोड ऑफ न्यूट्रिशन, यावरून त्यांचा थर्ड ग्रुप पडला. आता यामध्ये प्लांट्स आहेत. प्लांट्स काय करतात, प्लांट्स हे ॲटोट्रॉपिक आहेत, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. ॲटो मीन्स सेल्फ आणि ट्रॉपिक मीन्स नरिशमेंट, म्हणजे स्वतःचं नरिशमेंट ते स्वतः करतात. म्हणजे प्लांट्स प्रिपेअर ओन फूड, स्वतःचं फूड स्वतः बनवतात, म्हणून हे ॲटोट्रॉपिक आहेत. फोटोसिंथेसिस प्रोसेसच्या साहाय्याने हे काय करतात, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. यामुळे प्लांट्स हे ॲटोट्रॉपिक मध्ये येतात. सेकंड आहे सॅप्रोफायटिक. आता जे मशरूम आहेत, ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम. मशरूम काय करतात, जे डेड ॲनिमल्स आहेत, डिकेइंग मॅटर आहे, त्यांच्यावर सर्वाइव्ह होऊन त्यांचं न्यूट्रिशन काय करतात, ते ॲब्सॉर्ब करतात. यांनाच आपण सॅप्रोफायटिक असे म्हणतो. यामध्ये फंजाय, मशरूम हे सॅप्रोफायटिक मध्ये येतात. थर्ड, ॲनिमल्स कसे फूड घेतात. आता यामध्ये मी एक्झाम्पल डॉग घेतला होता. यामध्ये रॅबिट आहे, रॅबिट, डॉग हे कसे आहेत ॲनिमल्स, हेट्रोट्रॉपिक आहेत, म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून आहेत फूडसाठी. हेट्रो मीन्स अदर अँड ट्रॉपिक मीन्स नरिशमेंट, म्हणजे यांचं जे न्यूट्रिशन आहे ते दुसऱ्यांवर डिपेंड आहेत. आता हे जे ऑर्गॅनिझम्स, हे जे ॲनिमल्स आहेत ते प्लांट्सवर डिपेंड आहेत,
यांचं जे फूड आहे ते प्लांट्सवर डिपेंड आहे, म्हणून यांना आपण हेट्रोट्रॉपिक असे म्हणतो. यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशन वरून थर्ड ग्रुप पडला. समजलंय? म्हणजे आता 87 मिलियन्स मध्ये आता या मायक्रो ऑर्गॅनिझमला जर आपण एका ग्रुपमध्ये ठेवलं तर हे आयडेंटिफाय होणार नाही. मग सायंटिस्टनी काय केलं की प्रत्येक ऑर्गॅनिझमला, रॉबर्ट विटाकर सायंटिस्ट आले, त्यांनी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. मग कोणत्या बेसिसवर केलं रॉबर्ट विटाकरनी? मग त्या ॲनिमल्सला प्रत्येकाला 5 क्वेश्चन विचारले. कोणते कोणते आहेत ते? न्यूक्लियस प्रेझेंट आहे का? न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर युकॅरियोटिक आणि न्यूक्लियस अब्सेंट असेल तर प्रोकॅरियोटिक. यालाच आपण म्हणतो कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. सेकंड क्वेश्चन विचारला, तू सिंगल आहे की डबल आहे? जर सिंगल सेल प्रेझेंट असेल तर युनिसेल्युलर आणि 2 or more सेल प्रेझेंट असेल तर मल्टीसेल्युलर. यालाच आपण कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आणि थर्ड क्वेश्चन केलं की तो फूड कसं घेतो? आता ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला हे फूड कसे घेतात बॉडीमध्ये? मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन कसे घेतात हा क्वेश्चन विचारला. आता प्लांट्स काय म्हणतो की मी स्वतःचं फूड स्वतः बनवतो, हे ऑटोट्रॉपिक आहेत. मशरूम काय म्हणतो की मी डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर सर्वाइव्ह होतो, तिथून ऍब्सॉर्प्शन करतो न्यूट्रिशनचा. म्हणजे यांना आपण काय म्हणतो? सॅप्रोफायटिक म्हणतो. ॲनिमल्स हे काय आहेत? दुसऱ्यांवर डिपेंड आहेत फूडसाठी, म्हणून यांना आपण काय म्हणतो? हेट्रोट्रॉपिक्स असे म्हणतो. आणि फोर्थ आहे लाईफस्टाईल त्यांचे. प्लांट काय आहेत? प्रोड्युसर, कारण की प्लांट हे फूड प्रोड्यूस करतात, म्हणून यांना आपण प्रोड्युसर असे म्हणतो. आणि त्या प्लांट्सवर डिपेंड असणारे जे ॲनिमल्स आहेत, डॉग असेल, हर्बिवरस ॲनिमल्स आहेत जे प्लांट्सवर डिपेंड्स आहेत, मग यांना आपण काय म्हणतो? कन्झ्युमर, कारण की यांचं जे फूड आहे ते दुसऱ्यांवर डिपेंड आहे, प्लांट्सवर डिपेंड आहेत, म्हणून हे काय झाले? ॲनिमल्स कन्झ्युमर झाले. फंजाय, मशरूम हे काय झाले? डिकम्पोझर्स. म्हणजे डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर हे फूड काय करतात? ऍब्सॉर्ब करतात. म्हणजे त्यांचं फूड, त्यांचं न्यूट्रिशन ते ऍब्सॉर्ब करतात डेड ॲनिमल्सवर, म्हणून यांना आपण काय म्हणतो? डिकम्पोझर्स. आणि लास्ट जो क्वेश्चन विचारला रॉबर्ट विटाकरने कोणता आहे? फायलोजेनेटिक रिलेशनशिप. म्हणजे काय? या ॲनिमल्सचं इव्होल्युशन कसं झालं समजतंय? यामध्ये प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. जर न्यूक्लियस अब्सेंट असेल तर प्रोकॅरियोटिक मध्ये जाणार, न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर युकॅरियोटिक. सिंगल सेल असेल फक्त त्या ॲनिमल्स मध्ये, सिंगल सेल प्रेझेंट असेल तर युनिसेल्युलर आणि 2 or more सेल प्रेझेंट असेल तर मल्टीसेल्युलर. म्हणजे अशा 5 क्वेश्चन वरून काय केलं त्यांनी, रॉबर्ट विटाकरनी काय केलं की या 5 किंगडम मध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलं. समजले की कोणते कोणते 5 क्वेश्चन त्यांनी विचारले? यालाच आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप. समजते? फक्त हे तुम्ही हे पॉइंट काय करा, तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करा. आता समजा कोणत्या बेसिसवर त्यांनी क्लासिफिकेशन केलं, तर त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशन वरून प्रत्येक प्लांट्सला, म्हणजे प्रत्येक ॲनिमल्सला काय करायचे? 5 क्वेश्चन विचारायचे आणि त्या 5 क्वेश्चन वरून हे सगळे ग्रुप्स काय करायचे? तुम्ही लक्षात ठेवायचे. समजतंय? जर फंजाय आहेत तर ते कशामध्ये येतात सांगा? सॅप्रोफायटिक मध्ये येतात की हेट्रोट्रॉपिक मध्ये येतात की ॲटोट्रॉपिक मध्ये येतात? चला कमेंट करा की जे फंजाय आहेत ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात. चला, विटेकर्स 5 किंगडम्स क्लासिफिकेशन. आता कोणते कोणते आहेत 5 किंगडम्स? त्यांना हे 5 क्वेश्चन वरून या 5 किंगडम मध्ये काय केलंय? या ॲनिमल, या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. त्यामध्ये फर्स्ट कोण आहे? मोनेरा.
आता हे मोनेरा कसे आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत. प्रोकॅरियोटिक म्हणजे कोणता पहिला क्वेश्चन, यांच्यामध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट आहे, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस आहे मोनेरामध्ये, म्हणजे हे प्रोकॅरियोटिक आहेत. युनिसेल्युलर, यामध्ये सिंगल सेल प्रेझेंट आहे. आणि हे कसे आहेत, ॲटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक पण आहेत आणि हेटेरोट्रॉपिक पण आहेत. मोनेरा हे कसे आहेत, ॲटोट्रॉपिक आहेत. ॲटोट्रॉपिक मीन्स स्वतःचं नरिशमेंट स्वतः करतात, स्वतःचा फूड स्वतः प्रिपेअर करतात. आणि हेटेरोट्रॉपिक्स म्हणजे फूडवर ते दुसऱ्यांवर डिपेंड आहेत. तर फर्स्ट ग्रुपमध्ये काय आहे, मोनेरा. समजतंय? म्हणजे या 5 क्वेश्चन्स वरून त्यांनी 5 किंगडम काय केलेत इथं क्लासिफिकेशन केलेलं आहे. 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग कोणते 5 किंगडम आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाय आणि ॲनिमेलिया. यामध्ये सेकंड पार्ट आहे प्रोटिस्टा. आता हे प्रोटिस्टा कसे आहेत बघा, युकॅरियोटिक आहेत. युकॅरियोटिक म्हणजे काय, चला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. युकॅरियोटिक म्हणजे काय, चला पटकन सांगा. युकॅरियोटिक म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस कसं आहे, प्रेझेंट आहे. चला, मोस्टली युनिसेल्युलर, ॲटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. आता हे जे प्रोटिस्टा आहेत ते मोस्टली युनिसेल्युलर आहेत, म्हणजे यांच्यामध्ये ओनली वन सिंगल सेल प्रेझेंट आहे, म्हणून यांना आपण काय म्हणतोय, युनिसेल्युलर म्हणतोय. समजतंय? ॲटोट्रॉपिक हे स्वतःचं नरिशमेंट स्वतः करतात, आणि हेटेरोट्रॉपिक हे फूडसाठी दुसऱ्यांवर डिपेंड आहेत, त्यांना आपण हेटेरोट्रॉपिक असे म्हणतो. थर्ड किंगडम आहे प्लांटी, म्हणजे यामध्ये ऑल प्लांट्स येणार, यांचे ग्रुप पाडले. तुम्हाला हे खूप सोपं आहे. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाय आणि ॲनिमेलिया. आता प्लांटी मध्ये काय आहे, युकॅरियोटिक. फर्स्ट पॉइंट काय आहे, युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे काय, यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, म्हणून यांना हे काय आहेत, युकॅरियोटिक आहेत. मल्टीसेल्युलर आहेत, यांच्यामध्ये 2 और मोर सेल प्रेझेंट आहे, यांच्यामध्ये जास्त सेल प्रेझेंट आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतोय, मल्टीसेल्युलर. हे फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉपिक आहेत. हे फोटोसिंथेसिस प्रोसेसच्या साहाय्याने स्वतःचं फूड स्वतः बनवतात, म्हणून हे काय आहेत, ॲटोट्रॉपिक आहेत. यांनाच आपण प्रोड्युसर, कारण की हे फूड प्रोड्यूस करतात. या प्लांट्सवर दुसरे ॲनिमल्स डिपेंड आहेत, हर्बिवरस ॲनिमल्स डिपेंड आहेत, म्हणून हे काय आहेत, प्लांट प्रोड्युसर आहेत, कारण की हे फूड प्रोड्यूस करतात. फोर्थ किंगडम आहे फंजाय. आता मग फंजायचे काय काय आहेत कॅरेक्टरिस्टिक बघा. युकॅरियोटिक आहे. युकॅरियोटिक म्हणजे काय, चला कमेंट मध्ये सांगा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. युकॅरियोटिक म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. न्यूक्लियस प्रेझेंट युकॅरियोटिक. मोस्टली मल्टीसेल्युलर, यांच्यामध्ये 2 और मोर सेल प्रेझेंट आहेत, म्हणजे हे काय आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. चला, मशरूम, फंजाय हे काय आहेत, सॅप्रोफायटिक आहेत. आता सॅप्रोफायटिक म्हणजे काय, चला कोणाला माहित आहे सॅप्रोफायटिक म्हणजे काय, जे फंजाय, मशरूम डेड अँड डिकेइंग मॅटर वर काय करतात, सर्वाइव्ह होतात, फूड ऍब्सॉर्ब्स करतात, त्यांना आपण सॅप्रोफायटिक असे म्हणतो. यालाच आपण डिकम्पोझर्स असे म्हणतो. यामध्ये बघा कोणते एक्झाम्पल येतात, मशरूम, ईस्ट, मोल्ड हे काय आहेत, फंजायचे एक्झाम्पल आहे. आणि लास्ट किंगडम आहे ॲनिमेलिया. यामध्ये ऑल ॲनिमल्स येतात. आता ॲनिमल्स मध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत, युकॅरियोटिक म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, मल्टीसेल्युलर आहेत, 2 और मोर सेल प्रेझेंट आहेत यांच्यामध्ये. हे कसे आहेत ॲनिमल्स, हेटेरोट्रॉपिक्स आहेत.
दुसऱ्या हेट्रो मीन्स ऑदर अँड ट्रॉपिक मीन्स नरिशमेंट, म्हणजे हे फूडसाठी दुसऱ्यांवर डिपेंड आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतोय, हेट्रोट्रॉपिक. यांनाच आपण काय म्हणतोय, कन्झ्युमर. कन्झ्युमर म्हणजे काय, फूड खाणारे, म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड, फूडसाठी दुसऱ्यांवर डिपेंड असणारे, फूड कन्झ्युम करणारे, हे कसे आहेत, कन्झ्युमर आहेत. यामध्ये कोणते एक्झाम्पल येतात, इन्सेक्ट, फिश, मॅमेलिया, बर्ड्स. समजतंय? यावरून रॉबर्ट विटाकारने काय केलेलं आहे, यांचं 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग कोणते 5 किंगडम आहेत ते, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाय आणि ॲनिमेलिया. यामध्ये शॉर्ट ट्रिक्स पण आहे. यामध्ये शॉर्ट ट्रिक्स तुम्ही कशी लक्षात ठेवू शकता, माय प्रेटी फ्रेंड प्रेफर ॲनिमल्स. तुम्ही अशा शॉर्ट ट्रिक्स पण बनवू शकता. माय प्रेटी फ्रेंड प्रेफर ॲपल. तुम्ही हे सेंटेन्स लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ह्या 5 किंगडम, जे 5 किंगडम आहेत त्यांचं तुम्हाला नावं लक्षात राहतील. कोणते आहेत, यम म्हणजे काय, याचा इनिशियल मोनेरा,